नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? खूप दिवसांनी आज प्रणालीनी मावशी गोष्ट सांगायला आली आहे. तुमची परीक्षा कशी झाली? सर्वप्रथम तर तुम्हा सगळ्या बालमित्रांना खूप खूप सॉरी, कारण ऑलमोस्ट 6 ते 8 महिने झाले मी एकही गोष्ट तुम्हाला सांगितली नाही. पण खरं सांगू का, वेदांशला रोज रात्री जेव्हा मी गोष्ट सांगते ना, तेव्हा मला वाटायचं अरे ही गोष्ट मी माझ्या बालमित्रांना सांगितली पाहिजे. पण माझ्या जबाबदाऱ्यांमुळे, माझा PhDचा अभ्यास, माझं लहान बाळ, मी तुम्हाला भेटायला येऊ शकले नाही. पण आता उन्हाळ्याची सुट्टी लागली ना, तर मग आता मी तुम्हाला रोज परत एकदा गोष्ट सांगायला सुरुवात करणार आहे. चला तर मग ऐकूया आजची गोष्ट. आजची गोष्ट आहे मुंगूस आणि सापाची. बहुतेक जणांना ही गोष्ट माहीत असेल, पण जेव्हा पण मी ही गोष्ट वेदांशला सांगायची ना, मला असं वाटायचं अरे ही गोष्ट, या गोष्टीतून किती चांगलं मॉरल निघतं आणि म्हणून मला ती तुम्हाला सांगायची आहे. चला मग, एक होतं गाव. त्या गावामध्ये ना एक बाई राहत होती. जसं की लोक कुत्रा मांजर पाळतात की नाही, तसं त्या बाईनी एक मुंगूस पाळला होता आणि तिचं त्या मुंगुसावर खूप खूप प्रेम होतं. इतकं प्रेम की लग्न झाल्यावर ती त्या मुंगुसाला आपल्या नवीन घरी म्हणजे आपल्या सासरी घेऊन गेली. मग असे अनेक वर्ष झाले, 3 वर्ष 4 वर्ष, मग काही वर्षानंतर त्या बाईला स्वतःचं असं बाळ झालं. त्या बाईला आपलं बाळ झाल्यावर पण तिचं त्या मुंगुसावरचं प्रेम अजिबात कमी झालं नाही. ती त्या मुंगुसाला आपल्या मुलासारखंच प्रेम करत होती. आणि एक दिवस काय झालं, त्या बाईला काही कारणाने पाणी भरण्यासाठी थोडं दूर जावं लागणार होतं. तिला वाटलं आता एकट्या बाळाला घरात ठेवून कुठे जायचं, तिचं बाळ पाळण्यात झोपलं होतं. ती म्हटली मुंगुसाला, मुंगुसा मी ना माझ्या बाळाला पाळण्यात झोपवून पाणी घेऊन भरायला चालली आहे. मी पाणी भरून घेऊन येते, तोपर्यंत तू बाळाकडे लक्ष ठेव आणि कुठल्याही माणसाला किंवा कुठल्याही जनावराला बाळापर्यंत येऊ देऊ नकोस. माझ्या बाळाचं रक्षण कर, हं, तुझ्या भरोशे ठेवून चालली आहे. मुंगूस पण त्या बाईचं बोलणं सगळं कळल्यासारखा मान हलवायला लागला. त्या बाईला खूप आनंद झाला. ती पाणी भरायला गेली आणि मग ती बाई पाणी भरायला गेल्यावर मुंगूस बसून राहिला. बाळ मस्त पाण्यात झोपलं होतं. आणि तुम्हाला माहिती आहे का, थोड्या वेळाने तिथे एक साप आला. सापाला पाहिल्याबरोबर मुंगुसाला एकदम वाटलं रे, आता जर ह्या सापाने बाळाला चावलं तर. आणि मग मुंगुसाने ठरवलं नाही, काही केलं तरी मला बाळाचं रक्षण करायचंय, कारण तो माझ्या जी मालकीण आहे, जिच्या घरी मी राहतो, तिचं बाळ आहे आणि मला त्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी माझ्या मालकिणीने दिली आहे. आणि मग त्या मुंगुसाने काय केलं, त्या सापासोबत फायटिंग केली आणि त्या सापाला मारून टाकलं. आणि ह्या सगळ्या फायटिंगच्या दरम्यान जेव्हा त्यांनी त्या सापाचे असे तुकडे तुकडे केले ना, तेव्हा त्या सापाचं रक्त त्या मुंगुसाच्या तोंडाला लागलं आणि साप मरून गेला. मुंगूस खूप खुश झाला. त्याला वाटलं की अरे, मी माझ्या बाळाला वाचवलं, माझी मालकीण आता माझ्यावर खुश होणार. आणि म्हणून आपण केलेला पराक्रम आपल्या मालकिणीला कळावा म्हणून तो मुंगूस मोठ्या बहादुरीने दारात उभा राहिला. त्याला वाटलं आता माझी मालकीण येईल आणि माझं असं सापाला मारल्यावर त्याचं जे रक्त लागलं आहे ते माझ्या तोंडाला पाहून माझी मालकीण खुश होऊन जाईल. पण बिचारा मुंगूस, त्याला बोलता थोडी नाही येत होतं की तो सांगणार होतं मालकिणीला काय झालं. थोड्या वेळाने त्याची मालकीण पाणी घेऊन आली. जुन्या काळात जेव्हा पाणी भरायचे ना, तेव्हा कसं भरायचे माहिती आहे का तुम्हाला? तेलाचे जे पिंप असतात की नाही, त्या पिंपांमध्ये भरून पाणी असं आणायचे, किंवा मोठे मोठे कळशी, म्हणजे आपण जी कळशी वापरतो आता त्याच्यापेक्षा कितीतरी मोठी कळशी अशी डोक्यावर भरून आणायचे. आणि ती कळशी इतकी जड असायची की ती आपटली नाही एखाद्याच्या डोक्यावर तर तो माणसाचा जीवच जायचा. तर ती बाई तशी कळशी भरलेली कळशी डोक्यावर घेऊन येते आणि पाहते दारात येऊन, तर मुंगूस तिच्याकडे खूप आनंदाने असं आपलं तोंड दाखवत असतो. मुंगसाचं तोंडाचं थोडं पुढे आलेलं असतं, तर तो इतक्या कौतुकाने तिला आपलं रक्त आलेलं तोंड दाखवत असतं, जणू त्याला सांगायचं असतं की मी सापाला मारून आपल्या बाळाचा जीव वाचवला. पण ती बाई ते मुंगुसाच्या तोंडाला लागलेलं रक्त पाहून एकदम घाबरून जाते. तिला वाटतं की अरे, ह्यानी माझ्या बाळाला खाऊन टाकलेलं दिसतंय. आणि ती कुठलाही विचार न करता तिच्या डोक्यावरची कळशी घेते आणि त्या मुंगुसाच्या बरोबर गळ्यावर मारते. ती इतक्या जोरात मारते की ते मुंगूस जागीच पडलेलं मरून जातं. जागीच पडून मरून जातं आणि ती बाई धावत धावत आपल्या खोलीत जाऊन पाहते.
ती खोलीत जाऊन पाहते तर काय, तिचं बाळ शांत पारड्यात झोपलेलं असतं आणि त्या बाजूला सापाचे तुकडे तुकडे पडले असतात. क्षणात त्या बाईच्या लक्षात येतं की अरे, मुंगूस आपल्याला येऊन इतकं वर तोंड करून आनंदाने काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता, ते हे होतं की त्यांनी सापाला मारलंय. पण आपण काय गैरसमज करून घेतला की आपलं बाळच मुंगुसाने खाल्लंय. आणि हा विचार तिच्या जेव्हा डोक्यात येतो, ती पटकन बाहेर पळत येते आणि आपल्या मुंगुसाला पाहायला जाते. पण तोपर्यंत तिचं मुंगूस मरून गेलेलं असतं. तिला खूप वाईट वाटतं. ती खूप त्याला उठवण्याचा प्रयत्न करते, पण एकदा गेलेली व्यक्ती किंवा एकदा गेलेला प्राणी परत येतो का? नाही, कधीच परत येत नाही. ती खूप रडते, खूप रडते, पण काहीच उपयोग नाही होत. कशी वाटली गोष्ट? ही गोष्ट खूप कॉमन आहे, पण मी ठरवलं होतं की ही मी माझ्या बालमित्रांना नक्की सांगेल. तुम्हाला माहिती आहे का का या गोष्टीतून तुम्ही काय शिकलात? सांगा मला. या गोष्टीतून आपण शिकतो की आपण कुठलाही निर्णय घेताना तडकाफडकी घ्यायला नको. आपण कुठलीही गोष्ट पहिले समजून घ्यायला पाहिजे, सारासार विचार करायला पाहिजे आणि मगच आपण एखादा निर्णय घ्यायला पाहिजे. बरेचदा असं होतं, आपल्या डोळ्यांना जे दिसतं तसं नसतं. आणि म्हणूनच मराठीत एक म्हण आहे, दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. आणि नेहमी आपण आपल्या डोळ्यांसोबत आपले कानही उघडे ठेवायला पाहिजे असं म्हणतात. कारण फक्त बघून तिने काय विचार केला की मुंगुसाने माझ्या बाळाला खाल्लं असेल, पण तेव्हा ती वस्तुस्थिती होती का? तसं झालं होतं का? नाही. पण त्या बाईच्या सारासार विचार न करण्याच्या वृत्तीमुळे किंवा ती बाई घाबरून गेली आणि तिने घाबरून जो निर्णय घेतला, त्यामुळे तिच्या लाडक्या मुंगुसाला, ज्याच्यावरती आपल्या मुलासारखं प्रेम करत असते, त्याला पण जीव गमवावा लागला. म्हणून बालमित्रांनो, पहिली गोष्ट ही लक्षात ठेवायची की कितीही आपल्यावर परिस्थिती वाईट आली, घाबरण्याची वेळ आली, तरी आपण घाबरून एखादा निर्णय नाही घ्यायचा. आपली जी सद्सद विवेक बुद्धी असते ना, तिने विचार करायचा, परिस्थिती समजून घ्यायची आणि मगच निर्णय घ्यायचा. मी आशा करते की तुम्हाला गोष्ट आवडली असेल आणि लवकरच परत एका नवीन गोष्टीसह तुमची प्रणालिनी मावशी परत येईल. तोपर्यंत सगळ्यांना खूप खूप थँक्यू की हे 1 वर्ष मी ऑलमोस्ट गोष्टी नाही सांगितल्या, पण माझे स्पॉटिफायचे फॉलोअर्स वाढले, मला लहान मुलांनी मिस केलं, मला व्हॉइस मेसेज पाठवले आणि मला खूप भरभरून प्रेम दिलं. सो थँक्यू सो मच. आणि आता मी सेम चॅनल जे आहे ना, ते यूट्यूबवर पण पॉडकास्ट करायला सुरुवात केली आहे, तर तुम्ही मला यूट्यूबवर पण ऐकू शकता किंवा फॉलो करू शकता. चला तर मग भेटू परत एका नवीन गोष्टीसह लवकरच. बाय बाय.